समाधी लागणं म्हणजे शिवतत्व जे आहे आपल्या शरीरामध्ये ते पूर्णपणे जागृत होतं. हं. शक्ती येते. शक्ती उष्णतेचा एक वाहक आहे. ती शरीरामध्ये जेव्हा येते तेव्हा ती पूर्णपणे म्हणजे मूलाधारापासून ती जेव्हा जाते हं. ती नागमोडी वळणावरती जाते, म्हणजे अशी टर्न करते. चंद्रनाडी ही आहे, हं. सूर्यनाडी ही आहे बरोबर. आणि सुषुम्ना आहे. हं. तर बरोबर त्या सुषुम्नाच्या मार्गे ती प्रॉपरली ती काय करते, ती ट्रॅव्हल करते आणि ती प्रॉपरली ट्रॅव्हल करताना इथे जाते. पण त्याचे पहिले जे 5 मिनिटं 10 मिनिटं आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो ते कसे होतात. सुरुवातीला साधक म्हणून जर बसतोय आपण आणि साधना झाल्यानंतर सुरुवात काय होतं की एनर्जी जेव्हा आपल्याजवळ येते तेव्हा ती जवळपास एक फूटभर अंतरावरती असते बरोबर. आणि ती फूटभर अंतरावरती असल्यानंतर ती शरीराच्या जवळपास आपल्याला जाणीव होते की एनर्जी आहे आपल्या आजूबाजूला. ते स्पंदनं जाणवतात, शरीर हलायला लागतं, पण स्थिर नाही होत थोडा वेळ, पण हलतो. हलल्यानंतर काय होतं की त्याचा जो एक त्रिकोणाकार जो आकार आहे तो असा स्लोली तयार होतो आणि हा जो तयार होतो असा वरवर जर तयार होतो आणि जवळपास इथे व्यक्ती जो असतो त्याला समाधी लागते. सहस्त्र चक्रामध्ये पर्यंत पूर्ण व्यक्ती शून्यत्वाकडे जातो आणि त्याच्या मनात कुठलाही मंत्र चालू नसतो, थॉट नसतात. पण त्याचं जे प्रोटेक्शन करणाऱ्याचे जी टाइप्स आहेत किंवा फॉर्मेशन्स आहेत ते असे आहेत की एनर्जी ह्या त्रिकोणाकार आकाराने असा बेस तयार होतो आणि हा बेस तयार होतो तो हायटेड जवळपास या पोर्शन पर्यंत जातो जवळपास. म्हणजे या सहस्त्रापासून जवळपास एक 1.5 फूट 2 फूट जवळपास अंतरावरती तुमचा एक प्रिझम तयार होतो. आता हा त्रिकोणाकार प्रिझम आहे.